मित्रांनो, मिरीची लागवड कशी करायची आणि कोणत्या दिशेला करायची आणि कुठे लावायचं ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे दिसतंय, हे आहे सुपारीचं झाड. या सुपारीच्या झाडाच्या आपण पूर्वेला आणि उत्तरेला असे खड्डे खांदले आहेत. हे दिसत आहेत, हे पहा, असे खड्डे खांदले आहेत, जेणेकरून याला पूर्वेचं आणि उत्तरेचं लावल्यामुळे दोन्हीकडून ऊन मिळणार आहे. आता हे कसं लावायचं आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आधी खड्ड्यात लिंबोळी पेंट टाकायची आणि घनजीवामृत किंवा आपलं ब्लॅक गोल्ड अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. नंतर अशी पिशवी मिरीची फाडायची, जी आपण ही नर्सरीतून रोपं आणली आहेत. आणि हे जेणेकरून असा तिरका अँगल द्यायचा, जेणेकरून हे झाड याच्यावर आपण असं बांधणार आहोत. आणि जास्तीत जास्त ब्लॅक गोल्ड किंवा घनजीवामृत याला टाकलं तरी चालतं, कारण हे वेलवर्गीय पीक आहे. आणि याला अशी माती दाबून टाकायची. हे पहा, जेणेकरून या पाण्यावर हे मूळ धरतं आणि ही मिरी छान प्रकारे सावलीत येते. मिरी लावताना मात्र सुपारीच्या झाडाखाली किंवा नारळाच्या झाडाखाली ही मिरी छान प्रकारे येते सावलीमध्ये. हे पहा, ही पण मिरीची दिशा अशी ठेवायची, जेणेकरून हे झाडाला चिकटतील अशा. आणि त्यामध्ये सुद्धा घनजीवामृत किंवा ब्लॅक गोल्ड हे असं मस्त टाकून घ्यायचं. आणि लिंबोळी पेंट आणि माती अशी काढून टाकायची. असा तिरका अँगल दिल्यामुळे ते झाड मस्तपैकी त्याला चिकटतं. झाडाच्या खोडापासून आपण 4 आणि 4 8 बोटं अशी जागा ठेवली आहे. त्यामुळं झाड मोठं झालं तरी झाडाच्या खोडाला वाव मिळेल आणि मिरी सुद्धा चांगली वर जाईल. आणि नंतर नारळाचं वाळलेली पानं असतात, त्याने अशी ही मिरी बांधून टाकायची, जेणेकरून त्याला चिटकन आणि त्याला मुळ्या धरून असं वर जाईल नाजूक पद्धतीने. अशा पद्धतीने बांधायचं, जेणेकरून तिथे मुळे चिटकल आणि हे वर जाईल.